मला वाटतच होतं बळकशीला येत्यान ह्या मटकाळत्यानं काय बोलातात बाय परत हिरवगार येणीच्या बहिणी वनी वयो आई बापाची सेवा करायला लेक सुना नातवंड आणि डागा डोगाला वाटणीला बऱ्या लेकी उभा बाकीचं राहत्या. मस्त दिलं की तुम्हाला शेती बाडी हे त्यात नतीचीच बरी आठवण राहिली बा. मग काय करायचं होतं? कवा आईला आंघोळ घालायला नाही येणं झालं, कवा आईला चार घास चारायला नाही येणं झालं, नत बरी देण्यात राहिली आणि ती. 4 महिने दवाखान्यात कोण होतं तिथं? म्हणजे खरं खरं स्वप्न तर चालते का नतीचं ध्यान झालंय म्हणून आला. काही कर म्हणा बी आली बाय कशाला आली कोणाला ठाव, काही काम काढे कोणाला ठाव. या कवाच निघला होता आता चाले बसा. हिथली हिथं असून येत नाही तर काय नाही तर कवा तरी सटीसा माश्या थांबा पाणी आणते तो. अयो काय चाललंय धंदा पाणी? बरं आहे बाया तुमचंच काय चाललंय? आमचं काय बसले असेच पोरांना डबा बिबा दिलं काम आवरलं आणि बसले. तुमचं काय चाललंय? तुम्ही आता लईच कटाळा केलाय आमचा, येत नाहीत काय नाही काय येता बाया आई मेल्यापासून येऊ वाटत नाही काय नाही. काय आम्ही नाही तुम्ही काय तुम्ही आहे तर येऊ वाटत नाही आई मेल्यापासून. ती रात्री जेव्हा म्हातारी सपनात आली आई तेव्हा ती म्हणली अगं तुझी नथ तुला ठेवली पण तू घालीत का नाहीस. हा तेव्हा म्हणलं मग मला ध्यान झालं म्हणलं यावा बरं वहिनीकडे चक्कर मारून. स्वप्नात येऊन सांगितलं होय ना तिचं. हा ना आईचा लई जीव होता काय ना बाय, स्वप्नात येऊनच सांगितली म्हणल्यावर. तर म्हातारीचा जीव असल्याशिवाय म्हातारीने सांगितलं का का बाई तुला नथ ठेवली वहिनीपाशी तू घालीत नाहीस. हा होय. हा आता बाया नथ तिकडंच राहिली बाय. गेलते मी तिकडं माहेराला तर भाऊजाई म्हणली माझ्या बहिणीचं लग्न आहे मला द्या बायाला घालाय नथ. तो का आता बाया वहिनीचं काय करावं आईने मला दिली आणि तुम्ही कुशाल तुमच्या भाऊजाईला कुंकड देऊन आलात. रात्री मला स्वप्न पडल्यापासून झोप नाही. आता मस्त मला झोप नाही पण आता ठेवली ना तिकडं. आता काय मला तरी काय सपन पडलं होतं वय तुमच्यावानी की तुमची आई सपनात येऊन सांग नथ ठेवली बाई तुला. हो तिचा बी काहीतरी विश्वास असन तुम्ही कशाला कुंकड इकडे तिकडे द्यायची. सीतापणी बी विश्वासच होता आईचा, विश्वासानेच बोलत होती आई. तो का आता वहिनीला बाय काहीच वाटा नाही खुशालच मला मस्करी केल्यावानी बोलतात आता तुम्ही. वाटायचं काय याच्यात? मग आता माझ्या आईने दिलेली नथ आणि खुशाल इकडे ठेवली तिकडे ठेवली तुम्ही सहजच बोलता की वहिनी. मग काय खात्यान काय तवा ती मोडून. तो मला हौसाला नाही त्यांच्या मोडण्याचं काय करायचं. मग काय आता काय झालं काय गेलं दिवस काही करावं त्या नथीची सोयी लावा. माझ्या आईची आठवण आहे, माझ्या आईची आठवण आहे मला ती नथ आणून द्या. आणि परत येत नाही जात नाही हे काय असं तुम्ही कांचं याजुक्त जायाजुक्त ठेवतात. आता काय काय यावा काय जावा तेवढी माझ्या आईची आठवण होती ते सुद्धा तुम्ही ठेवली नाही. हा म्हणजे खरं खरं स्वप्न तर चालते का नतीचं ध्यान झालंय म्हणून आला. नतीचं ध्यान झालंय मला सपनात बी आईने सांगितलंय माझ्या आईची आठवण आहे मला देती. होय हा मला देती नथ आणून. तुम्हाला तर काय करायचं माहित नाही होतं माझ्या आईचं उली तिली ते बी आलात कुंकड तिकडे ठेवून. तर नतीचीच बरी आठवण राहिली बा. मग काय करायचं होतं? कवा आईला आंघोळ घालायला नाही येणं झालं, कवा आईला चार घास चारायला नाही येणं झालं, नत बरी देण्यात राहिली ती. आणि 4 महिने दवाखान्यात कोण होतं तिथं? कसे कोण होतं? तुम्ही तर घरी होत्या. आलात का एक दिवस तरी? मग आणि घरी आल्यावर बी तुम्ही करायचं तर मॅच यायचं कायचं करायला. आणि मग काय दवाखाना आम्ही बघायचा. भीक मागून खात होतात का काय? मी घरीच होते म्हणले. आणि मग घरचं तर तुम्ही घरी म्हातारी आणल्यावर तुम्ही नका का बघायला? त्या नदीवर राहिलं का आता? आणि मग नथ मागाय यायचं तसं मग आईला 12 महिने आई आथोरणात होते. मस्की सरा परपंच सोडून 4 महिने राहिले दवाखान्यात आणि घरी आणल्यावर बी तुम्ही बघायचं तर मॅच घरची बी माझी आशा करता का तुम्ही आईसाठी? मग यायचं असतं डोकं हलवायचं करायला लागलात वहिनी.
माझ्या आईची आठवण आहे, मला नथ द्यायची तर 12 उकळ्या पाकळ्या काढीतात. उकाळ्या पाकळ्या नाही काढल्या बाय मग काय आहे ते? मी चांगलं सांगते की आई 12 महिना हातोरणात होती तर एक दिवस नाही आंघोळ घाला येणं झालं, 4 घास चारा येणं झालं, नत बरी देण्यात राहिली आईची. हा. आई आजारी होती तर आली नाही. दवाखान्यात कोण? माझ्या बाप थांबला होता काय? दवाखान्यात तर कुणी राहत, दवाखान्याचं काय आहे तेव्हा? दवाखान्यात कोण थांबले? दवाखान्यात तर मीच होते ना. दवाखान्यात तुम्ही एका थांबावंच दिवस नाही लागत. आल्या आणि घरी येऊन बी मॅच आईची सेवा करायची. हा मग माझ्याचा जीव असल्याशिवाय माझ्याने सांगितलं का की जा वहिनीपाशी नथ ठेवली ती नथ घे म्हणून? आता मस्की चांगलं वगाळ करून आणून घालीत होते तिथं, खायला भेटत होतं म्हणून गेला दिवस निघून थांबलात तिथं. आता घरी आल्यावर काय इथं घरी आल्यावर आईचा कोतबा करावा लागन म्हणून कशाला इकडं कोण फिरकून बघत आहे. आम्हीच केलंय शेवटी, तुम्ही लय टाकल्या करून. आणि मग कोणी केलं? आम्ही तिकडं दवाखान्यात केलंय. इथं घरी आले होतं, घरी तुमचं बघणंच काम आहे. मी माझ्या परपंचा बघू का? म्हातारी बघा येऊ सारखी. आणि मग म्हातारी बघा येऊ का परपंच बघू? मग परपंचच बघायचा काय ना तिचं घेणं देणं होतं, देण्यात आणायची. हा ना, नत बी सोडून द्यायची मग तुम्हाला. आणि मग काय सोडून- बाकीचे डाग तेवढी नत होती तेवढी नतीच माझी हौस होती. आईने ती मला हौसाने केलेली होती. आता आणि बाकीचे डाग तुम्ही घेतलं, सगळं तुम्ही घेतलं. आणि वरून तुम्ही नतीचं बी तिकडे आलात कुठं ठेवून, आणि काय तुला एवढं यायची गरज होती म्हणता? घेतलं म्हणून काय झालं? काय घेतलं म्हणजे काय आम्ही काय हे केलं का? काय जे आमचं कर्तव्य होतं ते आम्ही पार पाडलं. घेतलं म्हातारीचं डागडूग. मग काय आम्ही असं वाटायचं होतं काय साऱ्या दुनव्याला? लेकीलाच असतं सगळं तसं म्हणाय गेलं तर डाग. हा बरोबर त्या आहे, लेकीला- डागाचं तुम्ही सगळं हे करून हा, घेतलं. लेकीला आणि बरं नथ डाग- होती त्या नतीचं बी कुठं ठेवून आलात काय माहिती, जापना करून. आई बापाची सेवा करायला लेक सुना नातवंड आणि डागा डोगाला वाटणीला बऱ्या लेकी उभा बाकीचं राहायच्या. मस्त दिलं की तुम्हाला शेती बाडी हे ते आलो का आम्ही मागायला? मग जसं गठुड्यात बांधून घेऊन काय करायचे आम्हाला गटुड तुम्हालाच राहून देते, पण माझ्या आईच्या हौसाने केलेलं ते तर आमचं आम्हाला द्यावा ना. मग काय त्याला आम्ही कशाला काय, बळकशीला यावा? खाल्लंय काय मोडून तवा? त्याला कशाला बळकशीला यायचंय? लेकीचा असतो आईच्या डागावर लेकीचा हक्क असतो. असं नसतं बाय बळकशीला यायचं वहिनी. बरा डागावरच हक्क असतो बाय लेकीचा, बाकी दुसऱ्याला नाही. कशाला हक्क हा. लेकीचा? मस्त दुसरं बी केलं आम्ही. तुम्ही काय करून दमलात? हा. दवाखान्याचं बिल दवाखान्यात बघा. 4 महिने तिथं राहिले, पैसे देऊ लागले. घरी आणल्यावर म्हातारीला 1-2 दिवस थांबले. मग थोडंफार तुम्ही रुपया बघितलं तरी तर. देऊ लागलात का? 1 रुपया? विचारा की माझ्या भावाला दिले का नाही ती. हा, विचारा. भाव तितकाच आहे ना. अण्णाला विचारा तिथं बिल भरताना कुणी भरले. हा. थोडंफार अण्णाला- बिल भरू लागले का नाही? अण्णाला माझ्या कळत पद्धतीने होतं का? माझ्या पद्धतीने भरायचे तेवढं मी भरू लागले. सगळं तुम्हाला आईने हवारी केलं. हा. हा आणि अजून बिल भरायची माझी आशा करता आणि मग दवाखान्याची. आणि मग त्या आईच्या डागाची कशी आशा करायची? मग आम्ही काय इकडं बाकीचे डाग कुठं घेतलं? मी नथ द्या म्हणते मला. हा. नथ द्या म्हणते. मग न बघता येईन काय बघता येईल? तू काय किती आता- उष्ण बोलाता वहिनी तुम्ही. बघता येईल ना तिचं काय आता आणि किती एवढं सहज चाललंय. बोलातात. बघता येईन. आणि मग मला काही करा, मला नथ द्या बाया. माझ्या आईची तेवढी आठवण तरी राहून द्या माझ्यापाशी. नत 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 काय मोडून खाल्ली वय देता येईन, देऊ की आणून तिकडे बरोबर. आणल्यावर देता येईन. तेवढंच राहिलं होतं तुम्हाला नथ. तेवढं माझ्या आईच्याच नथीवर बसलं होतं वय सगळं. हा मग काय करायचंय आता? काय करायचंय म्हणजे आता तुम्हालाच बघा कसं वाटतंय ती करा. काय करायचंय ती. आता माणूस तर सांगत आहे ठेव हाय तिकडं, काय आम्ही काय खाल्ली का तिला मोडून? हाय पण कुठं ठेवली? हाय तरी काय तिला काय पुंजून ठेवली का काय? मग पुंजून ठेवीत असते तुम्ही मग ह्या का गाड्या? मी नत ना मोडून टाकली. माझ्या पोराला पैसे भरायचं होतं, पोरग माझं लागलंय नोकरीला, मला पैसे कमी पडलं होतं, मी टाकली मोडून. त्या नदीवरच बसलं होतं काय तुमचं? मग कशाला हा, पोराला असतात नोकरी नदीवरच राहिलं होतं तेवढं. डागडूग कशाला असतात? मग नडी अडचणी कशाला नाही मग असतं? कशाला तुमचं असतात? नव्हतं काय? काय? आईचंच बरं होतं. मग माझं मोडलं की सगळं एवढं राहिलाय पुचका ह्यो. आणि मग ते ठेवायचं अजून त्या आईच्या नदीवरच बरं टिकलं मग तुमच्या आता हे लेकाची बी नोकरी. ठेवायचं होतं काय? लेकाची नोकरी त्या आईच्याच बरी नदीवर बसली बाया, बरी मुळावर बसली तुमची नोकरी. बरं आहे बाय. तरी म्हणलं बाया कशी काय नथ सपनात आली, आईने सांगितली येऊन तुला नथ ठेवलेली बाय घेऊन ये. काय बोलातात बाया परत हिरवगार येणीच्या बहिणी म्हणी वयो. हा. आई नसन आली सपनात पण सोनार पिनार आलता काय काय कोणाला बोलतात सपनात? बाया नवलाच सोनार कुठं सपनात येतो वय? आणि मग आता काय? सोनाराचा काय आपला संबंध आहे? आता 1.5 वर्ष होत आला आई सोनार मेलेली, कुठं त्यावर सपनात तवर येतो नाही वय? आई काय सपनात बोलतात आली. तुम्ही वहिनी? काय विचार करून बोलत नाहीत. आता कसं खरं बोललं की कसं लगेच राग येतो.
आता सोनार राम आला काय यायचं संबंध सपनात? काय आहे सोनार सपनात सोनार येतोय. सपनात म्हणजे आता बोलायसारखं करतातच तुम्ही तसं तर काय सोनार सपनात येतोय. नथ मागितली म्हणून सोनार कुठं सपनात येतोय वय? मग खरं सांगावा, खरं बोलावा. नतीचं ध्यान झालं म्हणून आले म्हणावा. आई सपनात आली नाईनी नथ सांगितली न कमून गाली ना बाई मग म्हणली. माझ्या आईचं होतं म्हणून मी मागितलं, ती माझी काय चुकी झाली काय? मग तसं आले आलेच म्हणायचं चुकी झाली काय मागितलं म्हणून? माझ्या आईची नथ कुठे देता का मला, द्या आमक तमक. इतकं पाणी लावायची काय गरज आहे? आई सपनात आली, आईने सांगितलं नथ बाई कुठे तुम्हाला लय पुन्हा लावायचं बाय वहिनी. आता पुन्हा लावायचं देवा काय? लेकीचं आहे, आईचं लेकीचं आहे डाकते. एवढं काय पुन्हा लावायचंय? एवढं काय मन दाखवायचं एवढ्या गोष्टीला? मग काय तर हा म्हणजे आम्ही सांभाळू शेवटपर्यंत त्यांचं सगळं करू जे जे कार आणि डागडुग लिकींच्या हवाली करून देऊ आम्ही बसू असं दोन्ही दोन्ही हात. तेवढंच राहिलं होतं. मग सत्कार केला म्हणून एवढीशी नथ, तेवढी नथ तुम्हाला पुरली नाही. मला वाटतच होतं बळकशीला येत्यानं ह्या मटकाळत्यानं आईचं सुद्धा, ह्यांना ते सुद्धा नाही पुरलं. घ्या किती त्याच्यावर ही वाटाणा नथीवर बघा. ध्यान ठेवून आली पटकिनी नथ मागायला ग वया गई आणि मी वय हाती लागू देत असते वय नथ. हा घ्या घ्या.